ॲक्च्युली मी योगा, प्राणायाम हे तर मी करतेच. मी स्वतः एक्झाम दिलेली आहे. फर्स्ट एक्झाम मी पास केलेली आहे. त्याच्यामुळे मला तो प्रॉब्लेम नाही आहे. पण थोडं घरच्या काही टेन्शन्समुळे म्हणा की अजून काही प्रॉब्लेम्स, त्यामुळे मी थोडी डिस्टर्ब झालेली होती. परंतु ते माझ्या स्वतःच्या योगामुळे आणि प्राणायाम आणि मेडिटेशन मी स्वतः करायची. तर मला ते थोडं म्हणजे रिलॅक्स वाटायचं, शांत वाटायचं. मग त्याची व्हॅल्यू कळायला लागली ॲक्च्युली. आणि असं करता मग मी ते कंटिन्यू केलं. पण मग ते कधी कधी व्हायचं, कधी नाही व्हायचं, असं इर्रेग्युलर होतं. मग त्याच्यानंतर मग असं करत मी ते प्रयत्न करत आली आणि मला थोडा त्यातनं फायदाही मिळाला. परंतु माझ्या मुलाने जेव्हा केलं उत्कर्षनी आणि त्याने जेव्हा ते मेडिटेशन सुरू केलं आणि त्यातनं त्याला जो एक्सपिरियन्स आला, त्याच्या प्रॉब्लेममधून तो बाहेर निघाला आणि त्याने सगळं आकलन करून ती सर्व शक्ती त्याला ते एक मार्गदर्शन मिळालं, की खरंच तू हे कर आणि तुला यातनं खूप काही मिळेल. आणि त्याला ते मिळत गेलं, तो करत गेला. असं करता त्याला ते आतून आत्म्याची शुद्धीकरण झालेलं असं त्याला महसूस झालं. त्याला आता असं वाटते, की नाही, हे जे मला प्राप्त झालेलं आहे जे काही, ते मी अजून दुसऱ्यांना देऊ शकलो पाहिजे किंवा त्यात लोकांना फायदा झाला पाहिजे त्या गोष्टीचा. यासाठी तो भरपूर प्रयत्न करत भरपूर मेहनत करत आणि त्याने मला प्रोव्होक केलं, की "मम्मी तू पण कर. ऑलरेडी तू करते आहे, पण त्याला अजून चांगल्याने करशील तू. तुला जे काही प्रॉब्लेम आहे आतमध्ये ते तुझे बाहेर निघतील आणि तुला एकदम शांत आणि पीसफुल वाटेल." असं त्याचं म्हणणं आहे. तर त्याने जसं सांगितलं ते मी फॉलो केलं आणि जवळपास मी 12 दिवस झाले आज. 12 दिवसापासून मी त्याने सांगितलं तसं जर मी करत आहे, तर मला एक अलगच फीलिंग येत आहे. म्हणजे इतकं चांगलं फीलिंग येत आहे, की मी विचारही नाही करू शकत. एक्झॅक्टली मला फर्स्ट डेला तर तसं मी करत होती, रेग्युलर नव्हतं. इरेग्युलर जरी असलं, तरी मला ती सवय होती. त्याच्यामुळे फर्स्ट डेलाच मी अर्धा तास शांत बसू शकली. कारण मला ते ऑलरेडी सवय होती म्हणून. आणि मग मला ते फर्स्ट डेला असा एक्सपिरियन्स आला, की नाही, हे खरंच काहीतरी मॅजिक आहे. मग मला लहानपणच्या आठवणी आल्या, माझे शाळेचे दिवस आठवले, लहानपण माझं कसं झालं ते सगळं आठवलं पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मेडिटेशन करताना रडायला आलं. जशी मी माझा एक एक मणी निघत होता, तसे माझ्या डोळ्यातून एक एक आसू येत होते आणि इतके आसू आले, की मला कळलंच नाही की माझ्यासोबत काय होत आहे. आणि नंतर तिसऱ्या दिवशी मी एकदम शांत होऊन गेली. मला काहीच कळलं नाही की माझ्यासोबत काय होत आहे. एकदम शांत वाटलं, मला छान वाटलं. मागे नाही, समोर नाही, फक्त प्रेझेंटमध्ये मला फक्त शांत वाटत होतं, पीसफुल वाटत होतं. एवढा चांगला एक्सपिरियन्स येत होता, एकदम मस्त. त्याच्यानंतर 3 दिवसपर्यंत तर मला असं काही वाटलं नाही. एकदम शांत वाटलं. त्याच्यानंतर मला थोडंसं असं एक आपण मंदिरात जातोय, तिथे बसतोय, मेडिटेशन करतोय, हा एक्सपिरियन्स आला. तर असं करत मला आता जे मी म्हणजे 12 दिवसाचा एक्सपिरियन्स नंतर जे मी आता करत आहे, आता मला एकदम शांत वाटते. आणि असं जर केलं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटते. म्हणजे ते केल्याने जे आपल्याला आतून समाधान वाटते आणि शांत वाटते ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटते, की हे जे प्रोसिजर आहे ते सर्वांनी करायला पाहिजे आणि त्यातनं काहीतरी घ्यायला पाहिजे. आणि जर कुणी सांगत असेल तर ते फॉलो करायला पाहिजे. तुम्ही 1 दिवस बसा, 2 दिवस बसा, 3 दिवस बसा. फक्त 5 दिवस करून पहा आणि 5 दिवसाच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला काय महसूस होते ते तुम्ही स्वतः आपल्या मनाला विचारा आणि आपल्या मनातून जर तुम्ही ते जर केलं तर तुम्हाला खूप काही त्यातनं मिळणार. बिलकुल साईड इफेक्ट नाही आहे. होईल तर छान होईल आणि तुमच्या डोक्यातले जे काही वाईट थॉट्स असतात ते तुमचे निघून जातात. तुमच्यासोबत आधी काय वाईट झालेलं आहे, समोर काय होणार आहे, तुम्हाला याचं काहीच म्हणजे तुमच्या मनातही येत नाही आणि तुम्ही प्रेझेंटमध्ये जगायला म्हणजे सुरुवात करता. प्रेझेंटमध्ये तुम्हाला इतकं छान वाटते, की माझा आजचा दिवस चांगला झाला ना, माझा उद्याचा दिवस पण छान होईल.
ही एक होपफुली म्हणजे तुम्ही एक प्रयत्न करू शकता आणि त्यातनं तुम्हाला 100% पुष्कळसे फायदे आहेत. त्याच्यामुळे मेडिटेशन हे करायलाच पाहिजे. मला असं वाटतं.